खासदारांच्या बंडखोरीनंतर उद्धव ठाकरे यांची आमदारांसोबत बैठक, विधानसभा आणि विधान परिषदेच्या सर्व आमदारांसोबत चर्चा, डॅमेज कंट्रोलसाठी ठाकरेंचे प्रयत्न। उद्धव ठाकरेंच्या बैठकीला 3 आमदार गैरहजर, संजय पोतनीस, राहुल पाटील आणि संजय देरकर अनुपस्थित। पालखी प्रस्थान सोहळ्यामुळे गैरहजर असल्याची आमदार देरकर यांची माहिती। ठाकरेंचे फुटीर खासदार शिंदेंच्या नंदनवन निवासस्थानी 2 तासांपासून उपमुख्यमंत्री शिंदेंसोबत बैठक सुरू। थोड्याच वेळात पत्रकार परिषद। शिंदेंच्या उपस्थितीमध्ये आजच खासदारांचा पक्षप्रवेश। शिंदेंच्या 2 खासदारांना केंद्रात मंत्रिपद मिळण्याची शक्यता। 2 खासदारांना 1.5 वर्ष विभागून मंत्रिपद देणार सूत्रांची माहिती। संजय जाधव आणि ओमराजे निंबाळकर यांना मंत्रिपदाची शक्यता। आमदार खासदार फोडा, आम्ही लढत राहणार, शेवट काय होतो हे शिंदेंनी बघावं। आदित्य ठाकरेंचा पलटवार, भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवा, आम्ही पराभव करणार, आदित्य ठाकरे यांचं आव्हान। 6 नव्हे तर एकूण 7 खासदारांनी सह्या केल्या। रामदास कदम यांचा दावा, आगे आगे देखो होता है क्या, रामदास कदम यांचा सूचक इशारा। नाशिक विधान परिषदेत शिंदेंना मोठा धक्का, शिंदेंचे उमेदवार नरेंद्र दराडे यांचा पराभव, अपक्ष उमेदवार गोकुळ गीते विजयी, गीतेंच्या कार्यकर्त्यांकडून जल्लोष। गोकुळ गीते आजच शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार सूत्रांची माहिती। शिंदेंचे आमदार किशोर पाटील आणि उन्मेष पाटील यांची गीतेंसोबत चर्चा। गोकुळ गीते मुंबईकडे रवाना। एकनाथ शिंदे सोडून महायुतीच्या सर्व नेत्यांनी विश्वासघात आणि गद्दारी केली, मला अंधारात ठेवून गीतेंना ताकद दिली। पराभवानंतर नरेंद्र दराडे यांचा आरोप, जल्लोष करणाऱ्या गीतेंच्या कार्यकर्त्यांना शिवीगाळ। विधान परिषद निवडणुकीतील 17 पैकी 16 जागांवर महायुतीचं वर्चस्व। नाशिकमधील एका जागेवर अपक्ष उमेदवाराचा विजय, मवियाचा सुपडा साफ।